कुठे चालले हे सगळं बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला एक हिंट देते, मी चालले आपल्या इंडियामधल्या मिनी फ्रान्समध्ये। तर तुम्ही चौखाने कमेंट करून सांगा म्हणजे मी नेमकी कुठे चालले। तर अशा प्रकारे मी आतमध्ये आलो, चेक इन केलं आणि त्याच्यानंतर मग या ज्या बॅगा होत्या त्या मी वरती विमानावरच ठेवायला दिल्या होत्या। त्यामुळे आपल्या बॅगांना नावांचं स्टिकर लावलं आणि त्या बॅगा पुढे पाठवल्या। यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन असतात, एक हँड इन बॅगेज अँड सेकंड इज द चेक इन बॅगेज। पहिल्या ह्याच्यामध्ये जे हँड इन बॅगेज आहे ते आपल्यासोबत विमानामध्ये असतं, त्याच्यासाठी आपल्याला 7 किलोची परवानगी असते, म्हणजे 7 किलो वजनाची बॅग आपण घेऊन जाऊ शकतो। आणि सेकंड जे चेक इन बॅगेज असतं ते आपल्यासोबत बॅग नसते, तर त्याच्यामध्ये 15 किलोचं आपल्याला लिमिट असते। 15 किलोच्या वरती जे वजन असतं ते अलाउड नाही आहे। दरम्यान सिक्युरिटी चेकिंगचा टाईम वाचवण्यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये डिजी यात्रा म्हणून एक ॲप आहे ते डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये आधार कार्ड नंबर टाकून आपला बोर्डिंग पास डाउनलोड करा। यामुळे तुमचा तिथला वेळ वाचेल। तर अशा प्रकारे फायनली आम्ही पहिल्यांदा विमानात बसायला निघालो। आमच्या दोघींची ही पहिली वेळ होती, दीक्षिताची आणि माझी। सिद्धी मॅम बऱ्याच वेळा गेल्या होत्या, त्यामुळे आम्ही दोघी जास्त एक्सायटेड होतो। पंखा कशाला दाखवतोय? पंखा नाही बघायचा। आणि येस फायनली आम्ही टेक ऑफ केलं। स्वतः तिकीट काढलंय त्याचं काय वाटतंय? ना तिकीट स्वतःच्या मेहनतीने मज्जा आली। आणि व्ह्यू कसा आहे? जबरदस्त। ऑफला कसं वाटलं तुला? भीती वाटली, पोटात गोळा आला। सगळ्यांकडून ऐकलं होतं की असं काहीतरी होतं पोटात, तसं सेम झालं। कानाचं पण काहीतरी प्रॉब्लेम होते थोडं मध्ये खूप छान वाटतं, एकदम फिलिंग एकदम क्रेझी। आणि त्यानंतर लँडिंग करताना आमच्यासोबत असं काहीसं घडलं।
पहिल्यांदाच विमानात बसल्यामुळे आणि त्यानंतर ते सगळं असं मजा आली. सो येस, फायनली आम्ही चेन्नईला पोहोचलो. येस, मी चालली आहे चेन्नईला आणि चेन्नईतून आम्ही जाणार आहोत पॉंडिचेरीला. सो इथून पुढचे सुद्धा ट्रॅव्हल ब्लॉग्स येणारच आहेत पॉंडिचेरीचे. सो ते सुद्धा नक्की पहा. चेन्नई एअरपोर्ट इतकं सुंदर होतं, इतकं छान वाटत होतं तिथे. ॲक्च्युली मुंबई एअरपोर्ट आणि चेन्नई एअरपोर्टचं जर कंपॅरिझन करायचं झालं तर चेन्नई एअरपोर्ट खरंच खूप जास्त छान होतं आपल्यापेक्षा. जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, हँड इन बॅगेज अँड चेक इन बॅगेज. सो जे आपण चेक इन केलं होतं बॅगेज ते आता आपलं इथे आपल्या अशा प्रकारे विमानतळावरती आपल्या बॅगेज म्हणजे आपल्या बॅग्स किंवा लगेज येतो तो इथून आपण कलेक्ट करायचं आणि मग बाहेर जायचं. तर अशी होती ही माझी गोष्ट, छोटीशी पण आभाळा एवढी. तर असा होता हा माझा पहिला विमान प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.